नमस्कार. चर्चा प्रचाराची या जनवरीच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. सध्या आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 4D येथील महाविकास आघाडीसह मनसेचे उमेदवार संतोष जयस्वाल यांनी समाजकार्यापासून राजकारण क्षेत्रात अनेक मोठ्या लढाया लढल्या असून नागरिकांसाठी अनेक विषयांवर आवाज उठवलेला आहे. तर याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत. सर, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. क्रमांक 4 मध्ये उभे राहिलेले आहात. कशा प्रकारे तुमचा प्रचार सुरू आहे आणि काय सांगता? सर्वांना जय महाराष्ट्र. नमस्कार, मी संतोष दीनदयाल जयस्वाल, प्रभाग क्रमांक 4D मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातून मशाल चिन्हावर उभे आहो. प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी गेल्या 35 वर्षापासून राहत आहोत. लोकांचं प्रामाणिकपणे काम करत आहोत. दयाल फाउंडेशनच्या माध्यमातून मी नलपाडा, गांधीनगर, तुळशीराम, धर्मवीरनगर ह्या भागात गेल्या 15 वर्षापासून मी लोकांचं सेवेसाठी जे पण काम असेल ते मी करत आहे. ह्या आमच्या प्रचार फेरीत सांगायला गेलं तर जेव्हा आम्ही लोकांना त्यांचा आशीर्वाद मागायला आम्ही जेव्हा जात होतो, तो लोकांना ह्यावेळी बदलाव पाहिजे. जे माजी नगरसेवक आहेत त्या लोकांनी वार्डात काहीही काम केलेलं नाही आहे. लोकांचं जे पण काही अडचणी आहे ते लोक तिथपर्यंत पोचलेच नाही आहे असं लोक स्वतः सांगतात आणि म्हणून ते लोक येऊन आम्हाला स्वतःहून पाठिंबा देत आहे. तुम्ही प्रचारादरम्यान तुम्हाला काय काय समस्या सामोरे आलेल्या आहेत? त्यांनी काय काय समस्या सांगितल्या? आम्ही स्पेशली स्लम पासून स्टार्ट करतोय. तर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यातूनच जे नगरसेवक त्याचा मुलगा ह्या पॅनलमध्ये उभा आहे, त्यांचे वडील संजय पांडे ते 2017 साली निवडून आले होते आणि निवडून आल्यानंतरच ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं, स्पेशली गांधीनगर आणि नलपाडा भागात त्यांचंच घर हडपायचं काम आणि त्यांनी सुरू केलेलं आहे. लोक घाबरलेले आहेत की ज्यांना आम्ही निवडून दिलं, आमच्या रक्षणासाठी दिलं, त्यांचं आता घराचा प्रश्न प्रमुख आहे की ते काय होईल. जबरीने त्यांना ब्लॅकमेलिंग करून, त्यांना अमीर दाखवून, त्यांना धमकी देऊन, साम दाम दंडभेद सगळं लावून ते त्यांना घर हडपायचं काम करत आहे. ते नगरसेवक नाही, ते भूमाफिया आहे. जर ते विकासक असले असते तर लोकांना सहमती घेऊन, लोकांना विश्वासात घेऊन ते डेव्हलपमेंट केले असते. मला गांधीनगर आणि नलपाडा जनतेला एकच सांगायचं आहे, तुमच्या हक्कासाठी मी लढलो आहे. मी इथेच राहतो, तुमच्या भागात राहतो आणि तुमचं जे प्रश्न आहे, तुमचं जे प्रॉब्लेम आहे मी जवळून पाहतो, समजतोय, कारण की मी स्वतः अनुभवलेला आहे. आपल्या एकच विनंती आहे, मतदान करताना एकदा नक्की विचार करा की आपला हे मत कशासाठी देणार आहे. आपल्या घराचं रक्षणासाठी देणार आहे की आपला घराचा विनाशासाठी देणार आहे, ते विचार करून द्या. अमिषवर जाऊ नका. ते आता ऐकायला आलं काल परवा की ते आता लोकांना पैसे वाढायला सुरुवात केलेली आहे. देतील, पण विचार करा, ते आपल्या घराचा अगेन्स्ट आम्हाला पैसे देत आहे. त्यांना प्रभागात डेव्हलपमेंट बद्दल काही त्यांना पडलेले नाही आहे. ते फक्त विकासक बिल्डर आहे, भूमाफिया आहे. ते हरतील आणि आपण लोकांना बेघर करतील. त्यानंतर मी सांगतो, सोसायटी भागात जो माणूस 2017 पासून आतापर्यंत लोकांना माहित पण नाही की संजय पांडे कोण आहे, फक्त बॅनर मध्ये दिसणारा तो एक उमेदवार आहे, त्याचा मुलगा तो आणि त्यांचं पॅनल फक्त बॅनर मध्ये दिसणारे लोक आहेत. ते जमिनीवर काम करणारे लोक नाही आहेत. लोकांनी त्यांना किती पत्र व्यवहार केलेला आहे. बरेच समस्या आहे. हॉकर समस्या आहे, इनलिगल पार्किंगची समस्या आहे, इलिगल कन्स्ट्रक्शनची समस्या आहे, मूळतः पाणीची समस्या आहे, घन कचऱ्याची समस्या आहे. कुठलाही जे नगरसेवकचं काम असतो ते लोक ते कामावर त्यांचा कोणाचाही उमेदवारांचं लक्ष नाही. मी लोकांना एवढं आवाहन करेन की आपण मतदान देताना, तुमचं अमूल्य मतदान करताना एकदा त्यांचा बॅकग्राऊंड तपासा की ते गेल्या 2017 ते 2026 तुम्हाला किती वेळा भेटायला आले. ते त्यांचं जे काम आहे, नगरसेवक होते, त्यांना त्या कामाचा त्यांना ते जबाबदारीचा जाणीव पण आहे की नाही आहे, ते नक्की तुम्ही विचार करूनच तुम्ही मतदान करा.
सर, तुम्ही उमेदवारीसाठी उभे राहिलेला, तर पुढचा निवडून आलात तर पुढचा 5 वर्षाचा विजन कसा असेल? बघा, कुठलाही राजकीय वारसा नसतानाही माझा जे एज्युकेशन मी घेतलेलं आहे आणि माझ्या इच्छेप्रमाणे जे मला वाटतं की लोकांना सेवेसाठी काय करायला पाहिजे त्याचा मला पूर्ण खात्री आहे, जाणीव आहे. निवडून आता प्रचारच्या फेरीत आम्ही प्रचार करताना नागरिकांनी जे मूलतः आपल्या समस्या सांगितलेल्या आहे, जे जे एक नगरसेवक म्हणून करायला पाहिजे. उदाहरण सांगतो की सर्वात पहिला म्हणजे की इनलिगल हॉकर्स आहे, ट्रॅफिक समस्या आहे, बिल्डिंगामध्ये इनलिगल टॉवर्स आहेत, स्लम भागात चांगलं रस्ते नाही, ड्रेनेजची समस्या आहे, शौचालयाची समस्या आहे. शौचालय आहे त्याचं मेंटेनन्सची समस्या आहे. शौचालय बांधलेले टीएमसीने पण त्याचं मेंटेनन्स करणारा कोण नाही. दुसरा महिलांची समस्या आहे. आपल्या भागात दवाखाने आहेत पण प्रसूतिगृह नाही. ते प्रसूतिगृह महिलांसाठी बालकुमला जायला लागतं. ह्या एवढा मोठा 52,000 मतदार आहेत. अंदाजे 1.5 लाख, मला वाटते की 1.5 लाख लोकसंख्या आहे. ह्या भागात जसं उभी वस्ती आहे तसंच 50% आडी वस्ती पण आहे. स्लम भाग आहे, मध्यमवर्गीय लोक आहेत. ते लोकांना हे खर्च परवडत नाही. तर हे सगळं माझा पहिला टार्गेट असेल की जर जनताने मला निवडून दिलं तर नक्की त्यांचं एका वर्षात, जास्त नाही, एकाच वर्षात आपण एक एक टप्प्याने पूर्ण जे नगरासाठी करायला पाहिजे, लोकांसाठी करायला पाहिजे, ते टप्प्याटप्प्याने प्रायोरिटी घेऊन ते पहिलं पूर्ण करणार आहोत. आता मतदार राजाला काय आवडतं? महाविकास आघाडीचे आम्ही 4 उमेदवार आपल्या समोर आलेलो आहेत. मी जायस्वाल संतोष दीनदयाल प्रभाग क्रमांक 4 ड मध्ये मशाल चिन्हावर उभा आहे आणि ईव्हीएम मशीनवर दुसरा क्रमांकावर मशाल चिन्हावर आपण मला मतदान करा. तसेच माझ्यासोबत माझ्या पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये प्रतीक्षा डाकी एक सुशिक्षित मुली मनसेतर्फे उभी आहे. त्याचे निशाणे इंजिन आहे. 1 क्रमांकावर इंजिन चिन्हावर आपण त्यांना नक्की मतदान करा. तसेच ब मध्ये एक सुशिक्षित आणि काम करणारे उमेश अग्रवाल, त्यांची धर्मपत्नी सौ नुपूर उमेश अग्रवाल, ते पण मशाल चिन्हावर उभे आहेत. त्यांच्या पण निशाणे, त्यांच्या पण ईव्हीएम मध्ये पहिल्या क्रमांकावर मशाल चिन्हावर आपण त्यांना मतदान करा. तसेच एक निष्ठावान कार्यकर्ते शशिकांत कालगुडे प्रभाग क्रमांक 4 क मध्ये मशाल चिन्हावर त्यांची धर्मपत्नी सुनंदा शशिकांत कालगुडे ताई उभे आहेत. त्यांना पण आपण त्यांच्या पण ईव्हीएम मशीनवर पहिल्या क्रमांकावर मशाल चिन्हावर आपण मतदान करा आणि आम्ही चौघांचा पॅनलला आपण भरघोस मतांनी विजयी करा. ह्या लोकांनी आम्हाला एकदा आपण लोकांनी काम करण्याची संधी द्या. जे गेल्या 5 वर्षापासून नगरसेवक होते आणि 4 वर्ष माजी नगरसेवक होते, 9 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. त्यामध्ये जे प्रभागात आपल्याला काही विकास कामं दिसलं नसेल, आम्ही तुम्हाला गवाही देतो की येणाऱ्या 1 वर्षात तुम्हाला प्रभागाचे बदल दिसेल आमच्या माध्यमातून. आमच्या पाठीमागे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, राजसाहेब ठाकरेंचा, तसंच शरदचंद्र पवार साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यांचं एक्सपिरियन्स, त्यांचं महाराष्ट्राबद्दल जे त्यांचे भावना आहे, महाराष्ट्र अग्रसर व्हायला पाहिजे, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण निवडून द्या. आमचं विजन आणि साहेबांचं आशीर्वादमुळे नक्की आपला प्रभाग क्रमांक 4 मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट दिसेल. ह्या लोकांना मी सर्व लोकांना आवाहन करेन की येत्या 15 तारखेला आपण सकाळी 7:30 वाजता पहिलाच जाऊन आमच्या महाविकास आघाडी 4 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा आणि प्रभाग क्रमांक 4च्या विजनसाठी आणि त्याला विकासासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा.